आई चहा नाश्ता घेतलात का? नाही नाही, बस एवढं होऊ दे, आपण एकत्र करूया. बर. आई चहा. सॉरी. हे काय? काय नाही, ब्रेकफास्ट केलाय. म्हणजे मला पोहे वगैरे येत नाहीत म्हणून सँडविच आणि चहाच करता आला. आणि हा आई, अथर्वच्या डब्यासाठी सुद्धा ब्रेड सँडविच केलंय मी. कशाला करताय सगळं? नाही, आम्हाला दाखवण्यासाठी करत असाल तर नका करू. नाही राधिका, दाखवण्यासाठी नाही करत आहे. तेवढंच घरातल्या कामांचा भार हलका होईल म्हणून. आणि मुख्य म्हणजे मला अपराधी वाटतं म्हणून मला करावंसं वाटतं हे सगळं. राधिका, तो पेपरवाला आला असेल, पहा बरं. थांब थांब, मी बघतो ना. बसा तुम्ही करा, मी बघतो. हा गुरु, सोन्या काय करायला निघाला होता सर? काय चाललंय? अरे तुझ्यासाठी सगळी कामं सोडून मला यायला लागलं बाळा. काय चालवलंस? बाबा, बाबा. नालायका, का सकाळी सकाळी माझ्या पुढे आलास? का आलास? आत्महत्या करायला निघाला होता नालायक. बाबा, अरे तुझ्यासारखा मुलगा आमच्या घरात का जन्माला आला ना हेच कळत नाही मला. मारू नका, तुम्ही शांत व्हा ना बरं. काय शांत व्हायचं? अरे या नालायकासाठी सगळी कामं सोडून यायला लागलं मला. थांबा ना. अरे तुला मारायचंच आहे तर एकदा मरून जायचंच ना. अहो जरा असं बोलतात काहीच्या काही. काय बोलणार मग? अरे याला वागताना लाज वाटली नाही, मला बोलताना का लाज वाटलं? तुम्ही शांत व्हा बरं. काय शांत व्हायचं? आणि किती? हा आपल्या मनाप्रमाणे वागतोय पण याच्या कर्माची फळं आपल्याला भोगावी लागतात. अरे याच्यासाठी आपण सगळे तिळतिळ तुटतोय. आणि हा खुशाल मागचा पुढचा विचार न करता आत्महत्या करायला निघतो. बरोबर आहे, तुझं बरोबर आहे रे. तू आपल्या चुका करत जायच्या आणि आम्ही सगळ्यांनी त्या निस्तरत जायच्या. बाबा तुम्ही नाही सुनबाई, तू मध्ये बोलू नकोस. त्याच्या चुकांवर आजपर्यंत हिनं पांघरून घातलं आणि तू त्या सगळ्या चुका निस्तरत आली. पण याला काही वाटतं त्या गोष्टीचं? पण तुझ्या या कर्माची झळ पोचली ना माझ्या नातवाला, अथर्वला. अरे या गोष्टीची जरा जरी तुला लाज वाटते? गुरुरात, मुलं जर चांगली निघाली ना तर ती आई वडिलांचं पुण्य असतं. पण मुलं जर तुझ्यासारखी निघाली ना तर आमच्या नशिबाचे भोग. आजपर्यंत तू आम्हाला त्रास दिलास, मनस्ताप दिला, दुःख दिलं. एंगेजमेंट केलीस, तिच्यासोबत लग्न केलं देवळात, ते देखील अनैतिक. तुला आता कशाचा दारबंद राहिला नाही रे, कशाच नाही. पण आम्हाला आहे. गुरुनाथ, समाजामध्ये वसंतराव सुभेदारला काही मान सन्मान इज्जत आहे नव्हे होती. पण तुझ्यामुळे ती सगळी इब्रत आमची धुळीला मिळाली. समाजात मान उंच करून चालणारा वसंतराव सुभेदार फक्त तुझ्या या कृत्यामुळे कुणाला तोंड दाखवायच्या लायकीचा राहिला नाही. हे सगळं घडलंय ना तुझ्यामुळे. तू जबाबदार आहे सगळ्या गोष्टींना. तुझ्या अपयशी लग्नाचं, तुझ्या अपयशी नोकरीचं खापर तू आमच्या माथ्यावर फोडलंस. सुनबाईला दोष दिलास. आणि आता काय स्वतः सिंपती घेतोयस तू? बाबा तुम्ही शांत. नाही सुनबाई, कोणीही मध्ये बोलणार नाही. या नालायक, मूर्ख आणि बावट माणसाला यानंतर या घरात थारा द्यायचा नाही. चालतो. आणि तुझं हे काळ तोंड परत इथे घेऊन येऊ नकोस. अरे तू असशील या घराचा अर्धा मालक, पण आज तुझा बाप तुला या घरातून बाहेर काढतोय. चालतो म्हटलं ना. चल आहे ना तो, सोडा ना. सरिता तू गप्प बसायचं. त्याला काय वाटतं हा जिवंत आहे की मेला हे बघायला आलो मी? अबे गैरसमज आहे तुझा. तू तर माझ्यासाठी तेव्हाच मेला रे
आज मी इथे आलोय ना ते फक्त माझ्या सुनबाईसाठी. तिला हे सांगायला की सुनबाई तू एकटी नाही आहे, तुझा सासरा अजूनही जिवंत आहे, खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला. तू निघ बाई, तू निघ. हा सोडा ना आजारी आहे ना तर सोडाचं खरं. अरे पळतोस काय भागूबाई सारखा? शांत व्हा बरं. तुम्ही बसा बसा बरं इथे. नाही, इथे बस, इथे बस, इथे या. शांत व्हा. मला कळत आहे सगळं, पण आता उगीच एवढं बोलून का फायदा आहे का? जाऊ दे. आणि काय बाबा शांत व्हा बरं. मला कळत आहे तुमच्या मनात का चाललं आहे ते, पण आता असं राग राग करून आपल्या हाती काही लागणार आहे का? आता काय राहिलंय? झालं आता ही बातमी फक्त लोकांना कळेपर्यंत आहे, म्हणजे आपली ना चक्की. लोक म्हणतात की वसंतराव सुभेदाराच्या मुलानं एका मुलीच्या नादी लागून स्वतःचा जीव संपवण्याचा प्रयत्न केला, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरी हा पोरगा अजून आपल्याला काय काय दाखवणार कोणाच ठाऊक. अरे बाबा कुठे आले मधून? परत आले आले आता कटकट सुरू करतील. तरी बरं आले आले काय बोलायचं ते बोलून गेलेत, आता परत बडबड तरी नाही करणार. शनायाला कळवायला हवं. आता प्लॅनचा दुसरा भाग सुरू करायला पाहिजे. फायनली मला फोन केला. आय मिस यू सो मच. हाय बेबी. हाय बच्चा. वाव, परत एकदा म्हण ना प्लीज. ए मेरा बच्चा. किती दिवसांनी तू असं रोमॅन्टिक बोलतोस यार. आपल्या आयुष्यामध्ये एवढे ट्विस्ट अँड टर्न्स चाललेत ना की रोमॅन्स करायला वेळ कुठे? ते म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है, तसं चाललंय आपलं. आय रिअली मिस यू यार. आय मिस यू टू बच्चा. पण गॅरी आता काय करायचं पुढे? काय होणार आपलं? काय होणार आहे म्हणजे? हे बघ सगळं चांगलंच होणार आहे. ओके, सगळं व्यवस्थित होणार आहे. यू जस्ट हॅव सम पेशन्स. ओके ओके. पण बेब तुझ्या प्लॅन सारखं होतं ना सगळं? हो पण तुला कुठे माहिती आहे माझा प्लॅन काय आहे? नाही मीन्स मला तुझा प्लॅन नाही माहिती रे. तू मला मम्माला तुझे काय सांगितलं होतंस ना फोनवरती, ते सगळं तिने मला सांगितलंय. सो मला ओव्हरऑल असं थोडं थोडं आयडिया आहे. आणि आणि ऐक ना, मला सांग गॅरी, तू सुसाईड माझ्यासाठीच केलं होतंस ना? असं काय म्हणतेस बच्चा? सगळं तुझ्यासाठी चाललंय ना. आता महत्वाचं काय आहे तर आता आपल्या प्लॅनचा दुसरा भाग सुरू होतोय. प्लॅनचा दुसरा भाग मीन्स? हा ऐक, मी सांगतो तसं कर. ओके कळलं? पण यार गॅरी, हा खूप रिस्क आहे. बच्चा होऊन काय होणार आहे? एक तर हो किंवा नाही, तिसरं तर अजून काही होणार नाही ना. या लेट्स होप फॉर द बेस्ट बेबी. ऑल द बेस्ट बच्चा. ओके बेबी, बाय, लव्ह यू. बाबा बाई तू काऊन घरात घेतलंस त्याला? सांगायचं राह रस्त्यावर, घराबाहेर कुठेही. बाबा हो असं नाही करता येत. त्याने विचार बुद्धी सोडली अहो. पण आपल्याला तसं करता येते का? नाही ना. तरी मी सुनबाई तुला सांगितलं होतं त्या दोघांना घरात ठेवू नकोस, पण तू नाही ऐकलं ग माझं. शेवटी काय झालं? ती बया तर गेली पळून, पण आता सहन कुणाला करावं लागत आहे? का बरं? जरा शांत राहा ना. सरिता, मला आता काही होणार नाही. तुझ्या पोरानं इतकं काही करून दाखवलं ना की आता मला कशाचं काही वाटत नाही. तुझ्या लाडानं वाया गेला सरिता तो, तुझ्या लाडानं. सारखं मला तुम्ही शांत बसा म्हणायची आणि त्याला पाठीशी घालायची. बाबा त्यांना नका ना बोलू काही. आईंची काहीच चूक नाहीये. नको ना तो विषय पुन्हा नका उकरून काढू सगळं. काय नाही सुनबाई, तिला कळायला हवं तिची काय चूक आहे ते. अहो बाबा तेच तर सांगते. चूक असेल ना तर ती माझी आहे, आईंची नाहीये. मीच शन्याला घरात घेऊन आली कारण मला यांना दाखवून द्यायचं होतं की ती खूप स्वार्थी आहे. ती फक्त तुमचा वापर करून घेते. पण झालं भलतच. यांना ना आपण महत्वाचे नाही आहोत, यांना फक्त शन्या महत्वाची. तुला कळलं ना आता? आता ध्यानात ठेव.
आता त्याला कुठलीही मदत करायची नाही. त्याच्यासाठी कुणालाही गळ घालायची नाही. नाही बाबा, आता तसं होणारच नाही. मी वकिलांना भेटणार आहे आणि डिवोर्सची प्रोसिजर सुरू करणार. नानासाहेब बोलले मला. राधिका, गुरुनाथच्या मनातच नाही तुझ्यासोबत संसार करायचा, तर मग आम्ही तुला बंधनामध्ये नाही अडकवणार बाई. नशीब. सुनबाई, सुनबाई माफ करा मला. बाबा, नाही सुनबाई, दोषी आम्हीच आहोत. आमचाच मुलगा नालायक, चुकला, भरकटला, वाईट मुलीच्या नादी लागला. सुनबाई, सून म्हणून तुला जे हक्काची सुख मिळायला पाहिजे होतं ना, ते आमच्या मुलाकडून नाही मिळालं. त्यामुळे दोषी आम्हीच आहोत. माफ कर. लोक म्हणतात की वसंतराव आपल्या मुलाला सुधारू शकले नाही, आपल्या सुनेची जबाबदारी घेऊ शकले नाही, सासू सासरे म्हणून फक्त मजा बघत आले. पण सुनबाई, तसं नाही आहे. बघा, आमचा जीव कसा तिळतिळ तुटतो हे लोकांना नाही सांगू शकत आम्ही. बाबा, हे काही मला माहिती नाही का? आणि लोकांची पर्वा आपण काहून करायची? आपलं एक कुटुंब आहे. तुम्ही, आई, मी, अथर्व, तुम्ही सोबत असताना लोकांची पर्वा काहून करायची? आणि तुम्हीच जर असा धीर सोडला तर मला हिंमत कशी येईल? नाही बेटा, तू हिंमत सोडायची नाही. आम्ही दोघेही तुझ्यासोबत आहोत राधिका. सुनबाई, हे सगळं प्रकरण जोपर्यंत निस्तरत नाही तोपर्यंत मी नागपूरला जाणार नाही. बाबर, नक्की ना? बरं झालं, मी मलाही आधार होईल नाही का ग? राधिकालाही खूप कामं असतात, ती कुठे कुठे वेळ देईल सांगा बरं. त्यात हे गुरुचं त्रांगड. नाही नाही सुनबाई, तू आपल्या कामाला महत्व दे. आता घरातलं सगळं मी बघतो. तुला तुझ्या कामावर लक्ष देणं फार गरजेचं आहे. तुझी कंपनी, राधिका मसाले आणि ते नवीन शेतकऱ्यांसाठी केलेलं काम, त्या कामाकडे जातीनं लक्ष द्यायलाच पाहिजे बेटा. हो बाबा, माझ्यासाठी ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि मला माहितीये की मी ती नीट पूर्ण करेन. एक सांगू, एका गोष्टीचं मला फार वाईट वाटतं. गुरुनाथ ऐवजी तू जर आमच्या घरात जन्माला आली असती ना, तर फार आनंद झाला असता. पण तरी देखील सून म्हणून तुझा आम्हाला अभिमान वाटतो. बाबा, तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी असू दे. आज ऑफिसला जाताना मला बरं वाटून राहील. तुम्ही आलात ना, आता कसलीही काळजी नाही. गुरुनाथ कसा आहे? ठीक आहे. बरं झालं, एवढ्या मोठ्या दुखण्यातनं वाचलं. ऍक्च्युली थँक गॉड काही कॉम्प्लिकेशन्स नाही आले. वहिनींना त्रास झाला असता नाही तर. झाला असता. श्रेयस, त्यांना ऑलरेडी त्रास झालाय. गुरु म्हणून वहिनींना खूप स्ट्रेस आलाय आता. त्यांनी पण हे सगळे प्रकार आमच्या एंगेजमेंटच्या दिवशीच केले. सर, पण एका अर्थी बरं झालं हे सगळं वेळेवर लक्षात आलं, नाही तर किती गोंधळ झाले असते. अरे, ते सौमित्र आणि गुप्ते होते ना तिथे, म्हणून बरं झालं. पण मॅमला किती टेन्शन आलं या सगळ्या गोष्टींचं. आणि आई सुद्धा, बिचारी आई. गुरुमुळे ना त्यांना खूप सहन करावं लागतं. सर, का करतो तो असं? काय करायचं काय त्याचं? सर, काय करायचं म्हणजे काय? त्यांना घरातून बाहेर काढलं पाहिजे वहिनींनी. दुसरा काही पर्याय आहे का? गुरुनाथ इतक्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं. हो ना. आणि श्रेयस, वहिनींनी गुरुला घरी परत बोलवलं. आणि तेवढंच नाही, मला असं कळलं की ऑफिसमध्ये त्यांनी परत गुरुला जॉब पण ऑफर केली. नाही, अजिबात नाही. आता आमचा कुणाचाही त्याच्यावर विश्वास राहिलेला नाही. सर प्लीज, गुरु सर इकडे अजिबात नको. हो, म्हणजे मला पटतं आणि म्हणूनच मी पण बोलणार आहे वहिनींशी. प्लीज सर, प्लीज तुम्ही बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. वहिनी, बरं झालं तुम्ही आलात. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. वहिनी,
मला असं कळलंय की तुम्ही गुरुला इथे ऑफिसमध्ये परत जॉब ऑफर केली आहे. वहिनी प्लीज असं नका करू. माफ करा वहिनी, पण आम्हाला कुणालाच हे मान्य नाही. वहिनी, गुरु सरांवर विश्वास ठेवणं म्हणजे चुकीचं आहे. हा हो, आणि तो काही करू शकतो. बरोबर आहे तुमचं. हे पहा, मी त्यांना ऑफर दिली होती पण ती आता त्यांनी नाकारली. ठीक आहे, आपण आपल्या कामाला लागूया. हे पहा, मुदतीच्या आधी जास्तीत जास्त फंड जमा करून आपण तो लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे. त्यासाठी तयारीला लागूया. नानासाहेब, बरं झालं तुम्ही पण आलात. राधिकेसाठी मी म्हटलं तुम्हाला तुमच्या व्यापातून इथे यायला वेळ मिळतोय की नाही, म्हणून म्हटलं कोणीतरी असलेलं बरं. तुम्ही हॉस्पिटलला आलात म्हणून सुनबाईला जरा धीर मिळाला. वसंतराव, राधिकेची सहनशक्ती आता संपत चाललेली आहे. ती बोलून दाखवत नाही तसं, पण मलाही जाणवतं सारं काही एकटी सहन करते. प्रत्येक दुःखाला सामोरी जाते, पण आपलं दुःख ना ती दाखवत नाही. आपण दोघेही इथे नव्हतो तर सारं काही तिला एकटीला सांभाळावं लागलं. हो, पण आपला काय पर्याय सुद्धा नव्हता वसंतराव. नानासाहेब, सर्वांसोबत राहूनही एकटेपणा असतो ना, तो माणसाला फार टोचत राहतो. आजूबाजूला माणसं असतात, मुलं बाळ असतात, मित्रमंडळी असतात, पण जेव्हा आपल्या हक्काचं कोणी नसतं तेव्हा मात्र हा एकटेपणा जाणवतो. सुनबाईला तोच एकटेपणा आता सहन होत नसणार. हो, अगदी खरं आहे तुमचं. नानासाहेब, हे असलं दुःख कुणाच्याही वाटेला येऊ नये. प्रत्येक आई बापाला वाटतं की आपल्या मुलाचा संसार सुखात व्हावा, आनंदात व्हावा. पण दुर्दैवानं मला असं वाटतं की या दोघांचा लगेच आता डिवोर्स व्हावा आणि माझी सुनबाई एकदाची मुक्त व्हावी. होईल होईल. हे बघा, आपल्या सगळ्यांची जर अशी इच्छा असेल तर नक्की होईल. म्हणजे आता तुझं म्हणणं असं आहे की लवकरात लवकर डिव्होर्स व्हावा. हो, मी हे तुला या आधीही सांगितलं होतं की एकदा कोर्टात केस उभी राहिली की मग थांबू नकोस. पण मग तूच मला गळ घातलीस म्हणून मी प्रोसेसला वेळ लावला. हो, माझ्या लक्षात आहे, पण त्यावेळेला परिस्थितीच वेगळी होती. मी आईंसाठी नाही म्हटलं होतं, पण काही पॉझिटिव्ह घडलं नाही. अगं, जनरली अशा केसेसमध्ये माणसं एकत्र येण्याचे चान्सेस फार कमी असतात. हो, मला कल्पना आहे की आम्ही नाही आता एकत्र येऊ शकत. मला असं वाटत होतं की ते स्वतःला ओळखतील, यांना यांच्या चुका कळतील. असं होत नसतं राधिका. गुरुनाथ सारखी माणसं स्वतःच्या चुका चटकन कबूल करत नाहीत. त्यांना जाणीव झाली तरी सुद्धा ते मान्य करत नाही. आणि आता तर त्यांनी हे देवळात जाऊन इल्लीगल लग्न केलंय. हो, खरंय. त्याच वेळेला मी यांना डिवोर्स द्यायला हवा होता, पण मी उगाच यांना 2 महिन्याची मुदत दिली. तू विनाकारण वेळ वाया घालवलास राधिका. अगं, नवरा बायकोंच्या संसारात तिसरं माणूस आलं ना की मग ते नातं जुळणं फार कठीण असतं. अशी उपरती वगैरे कुणालाही होत नसते. खरं. जाऊ दे, जे झालं ते झालं. नाही, पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की शन्यासारख्या मुलीसाठी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. इतकं टोकाचं कसं वागू शकतात? आत्महत्येचं हेच कारण होतं का नक्की? म्हणजे मला तरी असं वाटतंय. जाऊ दे मॅम, आपण कशाला याच्यात आता वेळ घालवायचा. आता मला डिवोर्स हवाय. तुम्ही लवकरात लवकर प्रोसिजर पूर्ण करा. हो. अगं, पण कोर्टाची डेट इतक्या सहजासहजी मिळणार नाही. निदान 15-20 दिवस तरी लागतील. चालेल, पण आता माझा निर्णय झालाय. काहीही झालं तरी मला डिवोर्स हवाय. ठीक आहे,